मागील भागामध्ये आपण बघितले, दादा, अरे आज दुपारी रिझल्ट आणि मेरिट लिस्ट लागणार होती. सकाळपासून तिची घालमेल सुरू होती. देवाला 100 वेळा रिक्वेस्ट केली होती. त्याला आमिष देऊन पाया पडून झालं होतं. दुपारी रिझल्ट आला आणि तिने धडधडत्या मनाने तो ओपन केला आणि त्यात आपलं नाव शोधू लागली. आता पुढे योगिताने धडधडत्या मनाने रिझल्ट ओपन केला आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं. रिझल्ट आला होता. तिला छान मार्क्स पडले होते. पण फक्त 1 मार्कने तिचं मेरिट लिस्टमध्ये नाव हुकलं होतं. तिच्या डोळ्यातून अखंड पाणी येत होतं. नाराज झाली ती. श्रीधरने तिला रडताना पाहिले आणि तिच्याजवळ येऊन बोलले, योगिता, काय झालं बाळा, का रडत आहेस तू? श्रीधर, बाबा, फक्त 1 मार्कने माझं नाव लागलं नाही, फेल झाले मी. ती रडतच बोलली. श्रीधरने तिला जवळ घेतलं आणि बोलले, योगिता, मला तुझा अभिमान वाटतो. अगं, बरेच जण 5 तर कोणी त्यापेक्षा जास्त वर्ष अभ्यास करतात, तरी त्यांना सक्सेस भेटत नाही. पण आजचा रिझल्ट खरंच तुझं कष्ट दाखवतं बाळ. तुझं नाव फक्त 1 मार्कने लागलं नाही, म्हणजे तुझा 90% जास्त अभ्यास झाला आहे हे त्यातून दिसतं. टेन्शन घेऊ नको तू. अजून जोमाने अभ्यासाला लाग. पुढच्या परीक्षेत नक्की तुला यश मिळेल. हो बाबा, पण मी फेल झालो याचं दुःख नाही आहे. पण बाबा, आता परत कधी जागा निघतील नाही नाव सांगता येत. आणि आणि काय बाळा? श्रीधर, काही नाही, मी फ्रेश होऊन येते. तुम्हाला चहा हवा असेल ना? आलेच मी. ती योगिता बाथरूममध्ये गेली. नळ सुरू करून ती हुंदके देऊन रडायला लागली. तिच्यासमोर आता लग्नासाठी पाहुण्यांच्या समोर साडी नेसून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत उभी असलेली ती दिसत होती. तिला आपण फेल झालो याचं दुःख नव्हतं, तर तिला आता याचं वाईट वाटत होतं की तिला लग्नासाठीच्या स्थळांना समोर जावं लागेल आणि तिला तिचं ध्येय साध्य करण्यासाठी त्या मुलांना नकार द्यायला लावावं लागेल. पण त्यात एक प्रकारे घरच्यांची फसवणूक केल्यासारखं होतं. तिला काही सुधारत नव्हतं. काय करावं काय नको. तिची स्वप्नच राहणार असं वाटत होतं. बघू पुढचं पुढे म्हणून ती फ्रेश होऊन आली. स्वतःला नॉर्मल करत चहा ठेवला आणि बाबा आणि तिला चहा ओतून घेतला. चहा पीत पीत इकडल्या तिकडल्या गप्पा सुरू होत्या. श्रीधर तिला हसवायचा प्रयत्न करत होते. त्यांना माहीत होतं की परीक्षेत फेल झाली म्हणून नाराज होणाऱ्यातली ती नाही. तिला दुसऱ्या कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलं आहे. पण आता तिच्याशी काही बोलण्याचं त्यांनी टाळलं. रात्री त्यांनी योगिताच्या मामांना कॉल केला आणि योगिताच्या रिझल्टबद्दल बोलणं केलं. ती आता अपसेट आहे, त्यामुळे 8-10 दिवस तरी आपण लग्नाचा विषय काढायला नको असं बोलले. लगेचच योगिताच्या मामांनी जयवंतला कॉल करून सगळ्यांची कल्पना दिली. आम्ही योगिताशी बोलून घेऊन कळवतो असं सांगितलं. योगेश तिथेच शेजारी होता. त्याने कॉल घेतला. मामा, तुम्ही आणि काका दोघांनीही आता लगेच नका विषय काढू. तिला असं नको वाटायला की आपण तिच्या फेल होण्याची वाट बघत होतो. तुम्ही दिवाळीनंतर विषय काढा, आपण नंतर बघू. तसे जर ती पास झाली असती तर आपण थांबणार होतो ना, मग लगेच नको घाई करायला. फोन ठेवून योगेश रूममध्ये गेला. त्याच्या नजरेसमोर राहून राहून योगिताचा रडवेला चेहरा समोर येत होता. ऋतिकाने दिवाळी वेळेचे आणि उद्घाटनाचे फोटो त्याला सेंड केले होते. ते पाहत बसला. दिवाळीत ती त्याच्याकडे रागाने पाहत असलेला फोटो वर येऊन पोहोचला आणि म्हणाला, योगिता, तुझी सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमी तुझ्यासोबत असेन. याच फोटोत ती दोघं एकत्र होती. त्यामुळे तिची आठवण आली की तो हा फोटो बघायचा. आता तर त्याला तिला पाहायची ओढ लागली होती. पण काही दिवस जाऊ द्यावे असा विचार करून तो आपल्या ऑफिसच्या फाईल्स चाळत बसला. तेवढ्यात ऋतिका आली तेथे. दादू, 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 आय एम सो हॅप्पी फॉर यू. ऋतिका, काय झालं इतकी आनंदी व्हायला? योगेश, दादा, अरे योगिताचा रिझल्ट आला. 1 मार्कने तिचं मेरिट हुकलं. म्हणजे आता तिला लग्नासाठी तयार व्हावे लागेल ना. म्हणजे ती लवकर या घरी येईल ना माझी वहिनी म्हणून. ती खुश होत बोलली. ऋतिका, तुला कळते का तू काय बोलतेस ते? तिच्या मनाचा विचार केलास का तू? अगं, तिला किती वाईट वाटले असेल. ती फक्त 1 मार्कने तिच्या आयुष्यातील केवढी मोठी संधी तिच्या हातून गेली आहे. असं म्हणून योगेशने तिला रागात फटकारलं. दादा, मी ती फेल झाली म्हणून नाही रे. आता ती तुझ्या आयुष्यात लवकर येईल म्हणून खुश झाली. ती रडवेली होऊन बोलली. सॉरी ऋतिका, तुला उगाच रागात बोललो. तिच्या मामांचा कॉल आलेला. म्हणजे ती फेल झाली हे कळलं मला. पण ती फेल व्हावी अशी माझी इच्छा नव्हती गं. मला तिच्या स्वप्नांच्या आड यायचं नाही आहे. तिने आधीच दुसऱ्यांच्या उदाहरणावरून लग्नानंतर करिअर करता येत नाही हा ग्रह धरला आहे. त्यासाठी मला ती पास व्हावी असंच वाटत होतं. तिचा पूर्वग्रह दूषित केल्यामुळे लग्न झालं की ती इथे कम्फर्ट फील करणार नाही, म्हणून ती पास व्हावी असं वाटत होतं. आणि तुला काय वाटतं ऋतिका, ती सहजासहजी तयार होईल? नाही होणार. आता एक काम कर, तू माझी बहीण म्हणून नाही तर तिची मैत्रीण म्हणून तिला कॉल कर आणि तिला सांग की बेटर लक नेक्स्ट टाईम.
तिचं थोडं मन वळव. मला चांगलं माहीत आहे की ती फेल झाली म्हणून नाराज नसणार, पण आता बाबांना दिलेलं प्रॉमिस पाळावं लागेल म्हणून नक्की नाराज असेल. आणि हो, आपण येत्या संडेला तिकडे चाललो आहे, तर त्या ठिकाणी तू तिला बोलावून घे. माझी बहीण म्हणून भावासाठी इतकं कर, तो हसत बोलला. ऋतिकावर रागाने बोलला म्हणून त्याला वाईट वाटत होतं, पण जास्त राग तर त्याला तिच्या घरच्यांचा येत होता. भले कितीही त्याचं योगितावर प्रेम असू दे आणि त्याला कितीही वाटू दे की लवकर लग्न व्हावं, पण योगिताच्या घरच्यांनी लगेच लग्नाचा विचार केला म्हणून त्याला त्यांचा राग येत होता. म्हणजे आज रिझल्ट आला की ती फेल झाली म्हणून लगेच लग्नासाठी तिच्या मागे लागणं त्याला पटत नव्हतं. हे म्हणजे एखाद्याला घरातून बाहेर काढण्यासाठी कारण शोधण्यासाठी झालं होतं. म्हणून तर त्याने तिच्या मामांना दिवाळीनंतर बघूयात बोललं होतं. रिझल्ट लागल्या दिवसापासून योगिता नाराज असायची. दाखवत नसली तरी तिने लग्नाचं दडपण घेतलं होतं. ती कितीही म्हणाली असली की मी येणाऱ्या मुलांना नकार द्यायला लावेन, पण ते असं इतकं सहज सोपं नव्हतं. शिवाय एखादा तिरसट असेल तर बाहेर जाऊन माझे संस्कार आणि आईबाबांचा उद्धार करेल, अशा एक ना अनेक विषयांची तिच्या डोक्यात गर्दी चालू होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. हा ऋतिका, बोल ना. हॅलो योगिता, अगं उद्या मी मामाकडे येणार आहे. मामींना काहीतरी काम आहे, त्यामुळे त्या बाहेर जाणार आहेत. तर तू येशील का? दिवसभर आपण गप्पा मारू. ऋतिका, त्यापेक्षा तू इथे ये ना, माझ्या घरी. योगिता, अगं नाही, म्हणजे ते दादा येणार आहे ना, त्याची इथल्या शेतकऱ्यांबरोबर मीटिंग आहे. ती संपली की निघू आम्ही येथून. त्यात त्याचं थोडं काम पण आहे. तुझ्या घरी येऊन करायला त्याला अकॉर्ड वाटेल गं. त्यापेक्षा तूच ये. ठीक आहे. योगिता, तू अजून नाराज आहेस का? ऋतिका, नाही गं, असं काही नाही, ते थोडं. योगिता, अगं तूच म्हणाली होतीस ना या परीक्षा म्हणजे सापशिडी वगैरे वगैरे काही लेक्चर दिलं होतंस की मला, आणि आता तूच नाराज होतेस का? नको होऊ नाराज, अजून जोमाने अभ्यास कर. नेक्स्ट टाईम जीत पक्की. ती तिला धीर देत बोलली. ते कारण नाही आहे गं. योगिता, मग काय कारण आहे? आपण भेटल्यावर बोलू. चल ठेवते फोन. बाय. बाय. ऋतिका. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता योगेश आणि ऋतिका संभाजीच्या घरी आले. योगेशने मामाला आधीच कॉल करून सांगितलं होतं, म्हणून तर संभाजी अर्णव आणि मामीला घेऊन बाहेर जाणार होते. योगेशच्या मामीला संभाजींनी सकाळी सांगितलं की ते दोघे कामासाठी येणार आहेत ते, पण तोपर्यंत मामींनी बाहेर जायची तयारी केली होती. योगेश आणि ऋतिका दोघांसाठी जेवण बनवून ठेवलं आणि ते 11 वाजता बाहेर गेले. योगेश पण मीटिंगसाठी बाहेर पडला. ऋतिका, तू एकटीच घरी बसू नको. योगिताला बोलावून घे की मी अर्णवला ठेवू तुझ्याजवळ. मामी, अगं नको, मी तिला कॉल केला आहे, ती येईल आता. आणि मला सांगा कितीपर्यंत याल तुम्ही? ऋतिका, तुम्ही कधी जाणार आहात? मामी, दादाची मीटिंग झाली की त्यांचं थोडं काम आहे, ते करून आम्ही निघायचं म्हणतो, पण तुम्ही येईपर्यंत थांबतो आम्ही. ऋतिका, तरी पण तुमचं आवरलं की फोन करा आणि थांबा, रात्री जेवून जा. मामी, हो, तू आल्यावर बोलू. रात्री जेवणाचं काय करायचं ते काळजी करू नका, जा तुम्ही. ऋतिका. योगिता घरातला आवरून 12 वाजता संभाजींच्या घरी आली. ऋतिकाने योगेशला मेसेज करून ती आली असल्याचं कळवलं, पण योगेशनं आधी तू तिच्याशी बोलून घे, तिचं मन मोकळं होऊ दे, मग मी येतो असं बोलून तो बाहेरच थांबला. योगिता, अजून नाराज आहेस का? माहीत आहे ना तुला की या परीक्षेत असं होणारच, मग का नाराज आहेस? फक्त 1 मार्कने तू मागे आहेस, म्हणजे पुढची परीक्षा तू अशीच पास होशील, हे तुलाही माहीत आहे, मग का अपसेट आहेस? ऋतिका, तू म्हणतेस ते सगळं मलाही कळतं ऋतिका, पण अगं ही काय आपल्या कॉलेज परीक्षा आहे का की आत्ता फेल झालं तर परत 6 महिन्यांनी देता येईल. यावर्षीची MPSCची जागा 2 वर्षांनी निघाल्या होत्या, मग इथून पुढे तरी त्या लगेच निघणार आहेत का? तेवढा वेळ घरचे नाही थांबणार गं. आणि तू म्हणतेस ते खरं आहे, मी घरच्यांना नाही फसवू शकत, आणि त्यातून पण एखादा चांगला मुलगा असेल तर त्याला सांगू शकेन की मला आत्ता नाही लग्न करायचं, पण जर दुसरं कोण असेल तर तो विनाकारण मी बोलले ते बाहेर सांगेल आणि लोक मलाच नावं ठेवतील. एवढेच नाही तर कोणाशी पण नाव जोडून मोकळे होतील. आणि जर कोणाशी लग्न झालं तर काय गॅरंटी की मला अभ्यास करून परीक्षा देऊ देतील, आणि त्यातून दिल्यास परीक्षा लागली नोकरी तर मला माहेरी मदत करू देतील का? डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली. अगं आत्तापासूनच काय इतका विचार करतेस? घरी कोणी लग्नाचा विषय काढला आहे का? ऋतिका. योगिताने नकारार्थी मान हलवली. मग का उगाच स्वतःला त्रास करून घेत आहेस? सगळं चांगलं होईल. तू आत्तापासूनच टेन्शन नको घेऊ. तू तुझा अभ्यास चालू ठेव. तुझ्या आयुष्यात तुझी स्वप्न पूर्ण करणारा, तुझ्या मताचा आदर करणारा कोण तर नक्की असेल. नुकत्याच आलेल्या योगेशकडे बघून ऋतिका बोलली. तुला माहीत आहे ना योगिता, इच्छा तिथे मार्ग निघतो. त्यामुळे तुझे स्वप्न पूर्ण होणार, मग ते तुझ्या लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर. तू फक्त नाराज होऊ नको.
आम्हाला हसऱ्या चेहऱ्याची योगिता बघायची सवय आहे, अशी रडवी नाही. ऋतिका तिचे ओठ स्माइलीसारखे पसरत बोलली. हो, योगिता स्माईल देत बोलली. थँक्यू ऋतिका, खरंच खूप मोठं मनावरचं दडपण उतरलं. तुझ्याशी बोलून मन हलके झालं. थँक्यू योगिता. अगं थँक्यू काय, माझं कर्तव्य होतं. मला आधीच तुझ्याशी बोलायचं होतं, पण म्हणलं आमची योगिता रडताना कशी दिसते बघूया. ऋतिका खोचकपणे म्हणाली. गप ग, आली मोठी रडताना मला पाहणारी. जाऊ दे, तू काय खाणार, काय बनवू तुझ्यासाठी? काकींचा कॉल आलेला, तुला काहीतरी बनवून दे म्हणून, ती हसत बोलली. तू फक्त इथे बस आणि मला सांग तुला काय खायला आवडेल ते. आज शेफ ऋतिका आपके खिदमत में हाजिर है. बोलिए क्या खाना पसंद करोगे? हां, पण फक्त व्हेज हां, कारण मामा घरी नाही आहे नॉनव्हेज आणायला. ऋतिका. योगिता आश्चर्याने तिच्याकडे पाहायला लागली. सिरियसली तू बनवणार? योगिता. मग तुला काय वाटलं? काय करू सांग पटकन, पिझ्झा करू की चायनीज? अगं काकींकडे हे बनवायचं साहित्य नाही आहे, तू साधं काहीतरी बनव. योगिता. त्याची काळजी तू करू नको, मी सगळं घेऊन आले, तू फक्त सांग काय करू. ऋतिका. काहीही कर, तुला जे बनवायला आवडेल ते. दोघीही किचनमध्ये गेल्या. ऋतिकाने पिझ्झा आणि नूडल्स बनवायला घेतले. योगिताला तिने मुद्दाम डायनिंग टेबलवर बसायला सांगितलं. हॉलमधून योगेशला व्यवस्थित दिसत होती ती. योगिता आश्चर्याने तिच्याकडे पाहत होती. खरंच एखाद्या शेफला लाजवेल अशा पद्धतीने तिचं काम सुरू होतं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.